विद्यार्थी मित्रो, या पाठीमागच्या तासाला आपण त्रिकोणमितीची 6 जी गुणोत्तरे आहेत ती गुणोत्तरांच्या व्याख्या, नंतर त्या गुणोत्तरामधील परस्पर सहसंबंध, नंतर त्यांच्या कोटिकोनातील संबंध पाहिले आणि 0, 30, 45, 60, 90 गुणोत्तराच्या किमती कशा काढायच्या हे आपण पाहिलं. आता यानंतर आपल्याला या प्रकरणातला महत्त्वाचा एक भाग आहे की त्रिकोणमितीय नित्य समानता. तर त्यामध्ये आपल्याला या नित्य समानता कशा तयार करायचे ते जरा आपण आधी सुरुवातीला पाहूया. आता हा काटकोन त्रिकोण आहे ABC आणि समजा C हा कोन थीटा आहे. तर आपण पायथागोरस प्रमेयामध्ये शिकलो, हा काटकोन त्रिकोण असेल तर इथं पायथागोरस प्रमेय काय सांगतोय, काय सांगेल तर काटकोन करणाऱ्या बाजूंचा वर्ग म्हणजे AB वर्ग छेद BC वर्ग बरोबर कर्ण वर्ग म्हणजे AC वर्ग. म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. तर आता पहिली नित्य समानता मिळवण्यासाठी काय करायचं आहे तर या समीकरणाला AC वर्गने भागायचं आहे. म्हणजे AC वर्गने भागल्यावर काय येईल पहा, AB वर्ग छेद AC वर्ग, इथं BC वर्ग छेद AC वर्ग आणि AC वर्ग छेद AC वर्ग. आता इथं AC वर्ग छेद AC वर्ग म्हणजे 1 येणार आहे. आता AB छेद AC म्हणजेच AB आता या कोणाच्या संदर्भात AB घेतला तर समोरची बाजू आहे आणि AC घेतला तर कर्ण आहे. मग समोरची बाजू भागिले कर्ण येणार आहे इथं, म्हणजे ज्याला आपण साइन गुणोत्तर म्हणतोय. परंतु हा इथं वर्ग आहे त्यामुळे साइन थिटा वर्ग आणि BC आणि AC, आता BC म्हणजे लगतची बाजू आहे या कोणाची आणि AC म्हणजे कर्ण आहे, त्यामुळे लगतची बाजू आणि कर्ण यांचं गुणोत्तर म्हणजेच कॉस येणार आहे, कॉस थिटा कंसाचा वर्ग. परंतु हेच आपण साइन थिटा वर्ग न म्हणता असं म्हणायचं आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे आपलं पहिलं नित्य समानता मिळतो आणि हा फार महत्त्वाचा आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता आणखी 2 नित्य समानता आपल्याला मिळवायच्या आहेत. तर त्या मिळवण्यासाठी आता याच पायथागोरसच्या विधान आपण आता पहिल्यांदा AC ने भागले, आता AB ने भागूया. तर AB ने भागलं तर काय येणार पहा, AB वर्ग छेद AB वर्ग अधिक BC वर्ग छेद AC वर्ग, AB वर्ग आणि बरोबर AC वर्ग छेद AB वर्ग. आता इथे AB गेलं म्हणजे 1 येणार 1. आता BC आणि AB, तर BC म्हणजे लगतची बाजू आणि AB म्हणजे समोरची बाजू. मग कोणाच्या लगतची बाजू आणि समोरची बाजू म्हणजे आपण याला कोटॅन्जंट म्हणजे कॉट गुणोत्तर म्हणतो. त्यामुळे कॉट वर्ग थिटा न म्हणता काय म्हणे डायरेक्ट म्हणूया आपण कॉट वर्ग थिटा. आणि AC छेद AB, AC म्हणजे कर्ण आहे आणि AB म्हणजे समोरची बाजू, त्यामुळे AC छेद AB म्हणजे कोसेक येणार आहे, कोसेक वर्ग थिटा. आणि म्हणून मग दुसरा संबंध असा मिळाला की 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा, किंवा उलटं घेतलं तर कोसेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक कॉट वर्ग थिटा. आता इथं आपण AC ने भागलं, इथं AB ने भागलं. आता जर याला BC ने भागलं तर काय मिळणार आहे पहा, या विधानाला BC ने भागलं तर AB वर्ग छेद BC वर्ग पुन्हा अधिक BC वर्ग छेद BC वर्ग आणि इथं AC वर्ग छेद BC वर्ग. तर इथं BC म्हणजे हा 1 येणार आहे. आता इथं AB छेद BC, AB म्हणजे या कोणाच्या संदर्भात समोरची बाजू आणि BC म्हणजे लगतची, मग समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे याला आपण टॅन म्हणतो, त्यामुळे टॅन वर्ग येणार आहे. आणि इथं AC छेद BC, AC म्हणजे कर्ण आहे आणि BC म्हणजे लगतची बाजू म्हणजे सेक म्हणतो त्याला आपण, सेक वर्ग. आणि म्हणून हाच संबंध आपण 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा असा तिसरा नित्य समानता गुणधर्म मिळतो आपला. महत्त्वाचे 3 नित्य समानता गुणधर्म मी चौकटीत दिलेले आहेत पहा. पुन्हा एकदा बघा, पहिला नित्य समानता गुणधर्म काय येणार आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. नंतर दुसरा 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा, किंवाच
कोसेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक कॉट वर्ग थिटा. आणि तिसरा गुणधर्म काय येणार आहे, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, किंवा उलटं केलं तर सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. हे तिन्ही नित्य समानताचे गुणधर्म आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. काही वेळा हे आपण पक्षांतर करून वेगळ्या पद्धतीनं सुद्धा वापरतो. हाच गुणधर्म काही वेळा असा सुद्धा वापरतो, साईन वर्ग थिटा बरोबर 1, हा कॉस तिकडे गेला तर वजा होणार, 1 वजा कॉस वर्ग थिटा. तसं इथं हा कोसेक इकडे आणला तर हा कॉट तिकडे गेला की वजा, म्हणजे 1 वजा कोसेक बरोबर कॉट वर्ग असा सुद्धा होणार आहे. तसं हा सेक इकडे आणला आणि टॅन तिकडे नेला तर आपल्याला असे बदल करता येतात. तर या 3 नित्य समानता गुणधर्मावर आधारित आणि आपले पहिले जे आपण परस्पर संबंध जे पाहिलेले आहेत याच्यावर आधारित आपल्याला याच्यावर उदाहरणं विचारू शकतात. तर आपल्याला काही आता उदाहरणं पाहिजे आहेत की या त्रिकोणमितीवर आधारित आपल्याला उदाहरणं कशी विचारली जाऊ शकतात. तर त्यामध्ये पहिले एक संबंध दिलेला आहे. आपल्याला काही गुणोत्तराच्या किमती देतात आणि इतर गुणोत्तराच्या किमती काढायला विचारतात. आता कॉस जर आपल्याला दिलेलं आहे त्यांनी, पहिलं उदाहरण, जर कॉस थिटा बरोबर 21/29 तर साईन थिटा, टॅन थिटा आणि कोसेक थिटाच्या किमती काढा. किंवा काही वेळा असा इतर पण विचारू शकतात, म्हणजे एका गुणोत्तराची किंमत दिलेली आहे त्याच्यावर इतर गुणोत्तर आपल्याला काढायचे आहेत. आता कॉस थिटा आणि साईन थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, तर आपल्याला इथं नित्य समानतेचा कोणता गुणधर्म वापरावा लागतो हे आधी कळायला पाहिजे. तर आपल्याला दिलेलं आहे कॉस किंमत आणि विचारलेलं आहे साईन, टॅन आणि कोसेक. तर आता कॉस आणि साईनवरनं एक पहिली नित्य समानता आपल्याला माहिती आहे. नित्य समानता गुणधर्मानुसार काय संबंध आहे, पहिला साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता आपल्याला कॉसची किंमत दिलेली आहे, साईनची काढायची, म्हणजे हा कॉस आपण तिकडे नेला तर हाच संबंध असा येणार आहे, साईन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. तर 1 वजा कॉस थिटाची किंमत दिलेली आहे 21/29 त्याचा वर्ग आहे, त्यामुळे 21/29. आता 1 वजा 21चा वर्ग, आता आपल्याला 30पर्यंत वर्ग पाठ असायला पाहिजेत. 21चा वर्ग माहिती आहे आपल्याला 441 आणि 29चा वर्ग आहे 841. आता इथं 1/1 आहे, म्हणजे याचा छेद समान केला तर 841 होणार आणि हे तिरकस गुणाकार केला तर 841 वजा 441, म्हणजेच 841 मध्ये 441 गेले तर 400/841. आता ही किंमत कुणाची आहे, साईन वर्ग थिटा आहे. आता याचं जर वर्गमूळ काढलं तर म्हणून मग साईन थिटा बरोबर, तर 400 हा कुणाचा वर्गमूळ आहे तर 20चा आणि 841 कुणाचा वर्ग तर 29चा, तो इथं आपण केलेलाच आहे. त्यामुळं पहिली किंमत आपण मिळाली काय आपल्याला, साईन थिटा बरोबर 20/29. आता दुसरी किंमत काढायची आहे कुठली, टॅन थिटा. आता टॅन म्हणजेच काय, तर सहसंबंध आपल्याला माहीत पाहिजे. तर टॅन थिटा म्हणजे साईन थिटा भागिले कॉस थिटा. मग आता साईनची किंमत आपण काढलेली आहे ती वापरली तर 20/29 आणि कॉसची आपल्याला दिलेली आहे ती घेतली 21/29. तर इथं दोन्ही छेद समान आहे, 29 गेले म्हणजे याची किंमत मिळाली 20/21. आता कोसेक थिटा, आता कोसेक थिटा काढण्यासाठी पण सहसंबंध माहीत पाहिजे आपल्याला, किंवा नित्य समानतावरून सुद्धा काढता येतो, परंतु सहसंबंध इथं सोपा पडणार आहे. कोसेक म्हणजेच साईनच्या व्यस्त, त्यामुळे 1/साईन होणार, 1/साईन थिटा. आता 1/साईन थिटाची किंमत आपण काढलेली आहे 20/29 आणि हेच उलटून काय होणार आहे 29/20. म्हणजे आपल्याला दिलं होतं काय, कॉसची किंमत 21/29, त्याच्यावरून आपण साईन काढला 20/29, नंतर टॅन काढला
20/21, नंतर कोसेक काढला 29/20. या पद्धतीनं एक गुणोत्तर दिलं तर आपल्याला इतर. आता याच्या उलट जर तुम्हाला सेक विचारलं असतं तर सेक म्हणजे याच्या व्यस्त, त्यामुळे 29/21 आला असतं. आणि कॉट विचारलं असतं तर टॅनच्या उलट म्हणजे हे आलं असतं 21/20. या पद्धतीनं एक किंमत दिली तर आपल्याला दुसरी किंमत काढता येते. कुठली पाहिजे त्या 6 पैकी आपल्याला कोणती दुसऱ्या गुणोत्तराची किंमत काढता येते. आता काही वेळा गुणोत्तराची किंमत न देता समीकरणाच्या स्वरूपात गुणोत्तर देतात, त्यावरनं किमती काढायला विचारतात. त्यामधलं एक उदाहरण पहा आपण. जर 5 sin θ, दुसरं उदाहरण काय पहा, जर 5 sin θ वजा 12 cos θ बरोबर 0, तर एक आपल्याला विचारलं आहे सेक थिटा आणि कोसेक थिटा काढायचं. सेक थिटा आणि कोसेक थिटा च्या किमती काढा. आता इथं संबंध काय दिला आहे, 5 sin θ वजा 12 cos θ बरोबर 0. संबंध काय दिला आहे बघा, 5 sin θ वजा 12 cos θ बरोबर 0. आता इथं डायरेक्ट कोणत्या गुणोत्तराची किंमत आपल्याला डायरेक्ट दिलेली नाही, तर साइन आणि कॉसचा संबंध दिला आहे. त्याच्यावरनं आपल्याला असं पहिल्यांदा करता येईल, 5 sin θ वजाच्या ऐवजी हे वजा मी तिकडं नेणार, 0 असल्यामुळे याचा काही संबंध घेता येईल. डायरेक्ट हे वजा तिकडे गेलं अधिक झालं म्हणजे 12 cos θ झालं. म्हणजे 5 sin θ आणि 12 cos θ समान आहे. आता गुणोत्तर एका बाजूला घेतल्याने किमती एका बाजूला घेतल्या तर हे 5 मी त्या बाजूला नेणार, म्हणजे काय होणार आहे, sin θ छेद cos θ बरोबर हे 12/5 झालं. हे 5 इकडं आणलं, हे कॉस इकडं आणलं, म्हणजे साइन छेद cos θ बरोबर 12/5. परंतु आपल्याला सहसंबंधामध्ये माहिती आहे की साइन आणि कॉस यांचा भागाकार किंवा यांचं गुणोत्तर म्हणजेच टॅन गुणोत्तर येणार आहे. म्हणजे टॅन θ बरोबर 12/5 हा एक संबंध मिळाला आपल्याला टॅन θ. परंतु आपल्याला टॅन विचारलेलं नाही, सेक विचारलेलं आहे आणि कोसेक विचारलेलं आहे. मग आता टॅनवरनं आपल्याला सेक काढायचं आहे तर कोणता संबंध वापरायला पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे. तर आपल्या ज्या 3 नित्य समानता आहेत त्यामधली एक नित्य समानता इथं वापरता येते आपल्याला. की ती नित्य समानता काय सांगते बघा, सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. आता तुम्हाला या नित्य समानतामध्ये जरा गोंधळ वाटतो. आपल्या 3 नित्य समानता कोणत्या आहेत पुन्हा जरा इकडे बघूया आपण. पहिली समानता आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, ही जरा लक्षात राहते. आता इतर दोन्हीमध्ये जरासा गोंधळ होतो, तर तिथं मी काय लक्षात ठेवलं आहे बघा, कोसेक म्हणजे सी वरनं सुरुवात आहे, कोसेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक कॉट घ्यायचं इथं, म्हणजे सी वरनं सी घ्यायचं. मगाशी जसं सांगितलं एस वरनं एस, तसं इथं सी वरनं सी घ्यायचं. आणि आता राहिलं सेक वर्ग थिटा बरोबर मग राहिलं 1 अधिक टॅनचं व्यस्त काय कॉटचं व्यस्त टॅन वर्ग थिटा. तर अशा 3 या नित्य समानता आहेत. तर आता यातली ही समानता आपण वापरलेली आहे. तर सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन, तीच का वापरली, कारण आपल्याला इथं टॅनची किंमत माहिती आहे. मग काय होणार बघा, 1 अधिक 12/5चा वर्ग. आता आपल्याला माहिती आहे 1 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, पुन्हा छेद समान केला 25, तिरकस गुणाकार केला तर 25 एके 25 आणि हे 144, आणि मग 144 आणि 25 यांची बेरीज काय येणार आहे 169/25, म्हणजे हा सेक वर्ग थिटा झाला. आणि याचं वर्गमूळ काढलं तर सेक थिटा बरोबर 169 कुणाचा वर्ग आहे 13चा आणि 25चा वर्ग मूळ 5, म्हणून दुसरी किंमत मिळाली सेक थिटा बरोबर 13/5. आता आपल्याला कोसेक विचारलेला आहे, तर कोसेकवरनं कोसेक काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला. आता टॅन माहिती आहे, टॅनवरनं तुम्हाला आता साइन कॉस तो मूलभूत संबंध वापरायचा झाला तर काय होईल, किंवा याच्यावरनं तुम्हाला
कॉसवरनं सेकवरनं कॉस काढता येतो, म्हणजे कॉस थिटा बरोबर काय झाला उलट याच्या 5/13. कॉस थिटा काय मिळाला 5/13. आणि आपल्याला आता कोसेक काढायचं असेल तर साईन काढावं लागणार आहे. मग साईन काढण्यासाठी पुन्हा मूलभूत सूत्र वापरायचं. साईन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा, म्हणजेच 1 वजा 5/13चा वर्ग, म्हणजेच 1 वजा 25/169. आणि म्हणजेच काय येणार 169 वजा 25/169 म्हणजेच 144/169. म्हणजे ही साईनची किंमत आहे. आणि म्हणून मग साईन थिटा बरोबर 144/12/13 आहे ना. आणि याचा व्यस्त म्हणजे कोसेक, आणि म्हणून कोसेक थिटा बरोबर 13/12. कोसेक थिटा बरोबर 13/12. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं बघा, या साईन कॉसवरनं टॅनची किंमत काढली, पुन्हा टॅनवरनं सेकची किंमत काढली, सेकवरनं कॉसची किंमत काढली, आणि कॉसवरनं पुन्हा साईनची किंमत काढली आपण, आणि मग साईनचा व्यस्त कोसेक, म्हणून कोसेक बरोबर 13/12. म्हणजे या पद्धतीनं काही वेळा आपल्याला किंमत न देता असा सहसंबंध देऊन सुद्धा गुणोत्तराच्या किमती विचारतात. आता मग आता टॅनवरनं आपल्याला माहिती काय काय आहे, साईन थिटा माहिती आहे आणि आपण आता काढलेला कॉस थिटा माहिती आहे. मग टॅन थिटाचा संबंध काय आहे की टॅन म्हणजेच साईन थिटा छेद कॉस थिटा. मग साईन थिटाची किंमत काय आहे 7/25 भागिले म्हणजे उलटून गेले तर कॉसची किंमत काय येणार आहे 25 म्हणजेच काय येणार आहे 7/24. म्हणजे टॅन थिटा बरोबर काय मिळणार आहे तुम्हाला 7/24. त्या पद्धतीनं दोन्ही किमती मिळाल्या. हां, कॉसची मिळाली 24/25, टॅनची मिळाली 7/25. तीन छेद 4. तर सेक थिटा आणि कॉस थिटाच्या किमती काढा. सेक थिटा व कॉस थिटाच्या किमती काढा. हां, आता आपल्याला दिले काय टॅन गुणोत्तर दिले आणि काढायचं आहे सेक आणि कॉस. मग आपल्याला एक तर संबंध लक्षात ठेवायचे किंवा नित्य समानता. आता टॅन आणि सेक किंवा कॉस याचा काय संबंध असणारा संबंध आहे का, तर इथं आहे पहा. टॅन आणि सेक म्हणजे हा नित्य समानता, म्हणून या तीन नित्य समानता फार महत्त्वाच्या आहेत पहा. या आपल्या लक्षात असल्या पाहिजे. आणि सहसंबंध म्हणजे साईन भागिले कॉस बरोबर टॅन, किंवा कॉस भागिले साईन बरोबर कॉट, किंवा साईन म्हणजेच 1/2 कोसेक, कॉस म्हणजेच 1/2 सेक. हे जे सहसंबंध आहेत ते सुद्धा लक्षात असलं पाहिजे. त्यामुळे आता ही नित्य समानता वापरायची आहे. म्हणजे नित्य समानतानुसार काय हा नित्य समानता ही सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. आता एक टॅनची किंमत माहिती आहे 3/4चा वर्ग, म्हणजे काय येणार आहे 1 अधिक 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, पुन्हा छेद समान झाला 16, हे 16 1 16 अधिक 9 म्हणजेच 25/16. म्हणजे हा झाला सेक तुमचा. आता याचं वर्गमूळ काढलं तर सेक थिटा बरोबर 25 वर्गमूळ 5 आणि 16चं वर्गमूळ 4. आता आपल्याला कॉस काढायचं आहे. तर सेक माहिती असेल तर कॉस आणि सेकचा संबंध काय आहे, तर इथं सहसंबंध आला पहा. तर सेक म्हणजेच कॉसचा व्यस्त, त्यामुळं 1/2 कॉस घ्यायचं. म्हणून मग किंवा आपण आता कॉस काढायचे, कॉस बरोबर 1/2 सेक, आणि मग 1/2 सेकची किंमत काय आलेली आहे आता 5/4. म्हणजे जी उलटून बोलले तर काय केलं तर 4/5. आणि म्हणून मग कॉस थिटा बरोबर 4/5. या पद्धतीने टॅनची किंमत दिली, त्याच्यानुसार आपण सेक आणि कॉसची किंमत काढली. सर एक मिनिट जरा बघा किती मिनिटं राहिलेत बघा, किती उदाहरणं. हां, यानंतर आता आपण या प्रकारची काही उदाहरणं आहेत ती तुम्ही आता मी 2 उदाहरणं सोडवली, त्या पद्धतीनं तुम्ही ती सोडवू शकताय. आता 5वं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो जरा, कारण इथं तुम्हाला गुणोत्तराच्या किमती घेऊन ते सोडवता येईल. हां, काय म्हणते बा, जर टॅन थिटा बरोबर 1
टॅन थिटा बरोबर 1, तर साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा. ची किंमत काढा म्हटलं. हां, आता इथं आपल्याला टॅन थिटाची किंमत दिलेली आहे, म्हणजे आपण सारणीचा इथं वापर करायचा आहे. तर सारणीनुसार कोणत्या टॅनची किंमत 1 आहे हे माहीत असायला पाहिजे. सारणीनुसार समोरची बाजू आणि लगतची बाजू समान म्हणजे 1 1, म्हणजे इथं 45 45 90चा तो गुणधर्म वापरायचा आहे. लक्षात ठेवा, हा थिटा असेल, ही एक बाजू, ही एक बाजू, ही वर्गमूळ 2, म्हणजे हा 45 आहे. तर 1/1 म्हणजे टॅन समोरची बाजू लगतची बाजू, त्यामुळे हा 45 कोण असणार आहे. सारणीनुसार टॅन 45 बरोबर 1, हां, म्हणून थिटा बरोबर 45 अंश. म्हणजे इथं ही थिटाची किंमत आपण 25, म्हणून मग साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा, म्हणजे साइन 45 अधिक कॉस 45 छेद सेक 45 अधिक कोसेक 45. म्हणजे आता इथं तुम्हाला सगळ्या सारणीचा वापर करावा लागला बघा. हां, टॅन 45 बरोबर 1, म्हणून मग सगळे इथं थिटा म्हणजे 45 झाला. आता साइन 45ची किंमत सारणीनुसार काय आहे, तर साइन म्हणजे 45 घेतली तर समोरची बाजू आणि कर्ण म्हणजे 1/√2, म्हणजे साइन 45 आणि 45 मध्ये साइन आणि कॉस समान असतो, त्यामुळे कॉस पण तेवढाच येणार आहे, 1/√2. आता सेक म्हणजे काय, तर कर्ण भागिले लगतची बाजू, त्यामुळे √2/1 म्हणजेच √2 येणार. आणि सेक आणि कोसेक सुद्धा 45ला समान असतो, त्यामुळे ही किंमत सुद्धा √2 येणार आहे. आता याचं सोपे रूप दिलं तर काय झालं पहा, हा छेद √2 समान आहे, आणि इथं हा 1 अधिक 1 म्हणजे 2 येणार आहे, आणि इथं हा 1 अधिक 1 म्हणजे 2/2 येणार आहे. आणि हेच आपण सोपे रूप दिलं तर 2/2. आता इथं काही छेद नाही, 1 हे उलटून घेतलं तर काय येणार आहे, 1/2√2. तर हे 2ला 2 जाईल, आणि √2 गुणिले √2 म्हणजे फक्त 2, त्यामुळे 1/2. म्हणून याची किंमत काय आली, 1/2 आली. या गुणोत्तराची किंमत काय आली, 1/2. म्हणजे इथं तुम्हाला सारणीचा वापर करावा लागला, म्हणजे म्हणून ती सारणी आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे. सारणी पाठ नसेल तर जो संबंधित कोण आहे त्याच्यावरनं मी आता इथं 45-45चा गुणधर्म वापरला, किंवा आपल्याला मगाशी मी सांगितलं होतं तसं 30-60-90चा एक तुम्ही आकृती ही लक्षात ठेवली तरी चालते. 30 कोणासमोरची बाजू 1 घ्यायची, कर्ण त्याच्या दुप्पट, आणि 60 कोणासमोरची बाजू √3 पट. म्हणजे इथं 30-60चा संबंध वापरता येतो, इथं 45-45 वापरता येतो. हे असं तर लक्षात ठेवा. किंवा तर मग किमती त्या तुम्हाला पहिल्या मगाशी 0 ते 4 अंक घेऊन करायला सांगितले, त्या पद्धतीनं करून ते तुम्ही त्याच्यावर सिद्ध करामध्ये असू शकतं. त्यातलं आता पहिलं गणित काय पहा, साइन थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा. हां, साइन थिटा छेद कॉस थिटा, साइन वर्ग आहे, सॉरी, साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा. आता हे सिद्ध करायच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारे आपण या सिद्धता देऊ शकतो. काही वेळा याची डावी बाजू घ्यायची, त्या डाव्या बाजूला योग्य ते सोपे रूप द्यायचं आणि उजवी बाजू आणायची. काही वेळा काय करावं लागतं, उजवी बाजू डाव्या बाजूला सोपे रूप देता येत नाही, त्यावेळी उजव्या बाजूला सोपे रूप द्यायचं आणि उजव्या बाजूवरनं ती किंमत डाव्या बाजूबरोबर दाखवायची. आणि काही वेळा डावी बाजू पण घ्यावी लागते आणि उजव्या बाजू, आणि मग त्यांच्या येणाऱ्या किमती समान असाव्या समान येतात, या पद्धतीने घेते. आता इथं उजव्या बाजूला एकच आहे आपल्याला, त्यामुळं डावी बाजू घेऊन याला सोपे रूप द्यायचं. म्हणून डावी बाजू बरोबर आहे तो संबंध दिला आपण आता, साइन वर्ग थिटा अधिक कॉस थिटा छेद कॉस थिटा. तर आता इथं काय आहे, इथं छेद काही नाही म्हणजे 1 आहे, तर या दोघांचा छेद मी एकच करणार आहे, म्हणजे कॉस थिटा होणार.
म्हणजे हा तिरकस गुणाकार होणार. 1 गुणिले साईन म्हणजे साईन वर्ग थिटा, कॉस गुणिले कॉस म्हणजे कॉस वर्ग थिटा. हां, आता साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. मग याची मूलभूत सूत्र सांगितलं तर ते पहिलं की साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर मूलभूत सूत्रानुसार किंमत 1 छेद कॉस थिटा. इथं आपल्याला काय किंमत सांगता येईल? साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आणि मग 1 छेद कॉस म्हणजे सहसंबंध कॉसच्या व्यस्त सेक म्हणजेच हा सेक थिटा. आणि हीच आपली उजवी बाजू आहे. अगदी सोपी या पद्धतीनं उदाहरणं असतात. फक्त इथून तुम्हाला नित्य समानता आणि सहसंबंध माहीत असायला पाहिजे. पहिल्यांदा आपण छेद समान करून घेतला, त्यामुळं तिरकस गुणाकार झाला, कॉस वर्ग झाला. आणि मग हा नित्य समानता इथं आहे. साईन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1 म्हणजे 1 छेद कॉस, आणि 1 छेद कॉसचा व्यस्त म्हणजे सेक म्हणून सेक, आणि म्हणून ही उजवी बाजू. या पद्धतीनं आपल्याला अशा पद्धतीनं सिद्ध करायला विचारू शकतात. आता अजून एक उदाहरण देतो. 1 वजा साईन थिटा छेदात 1 अधिक साईन थिटा बरोबर सेक थिटा वजा टॅन थिटा. आता इथं मगाच्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने काही वेळा डावी बाजू घ्यायची, काही वेळा उजवी. तर इथं डावी बाजू घ्यावी लागेल आपल्याला. डावी बाजू 1 वजा साईन थिटा छेदात 1 अधिक साईन थिटा हे सगळं वर्गमुळात आहे. आता इथे एक 9वीचा गुणधर्म वापरायचा आहे. 9वीच्या मध्ये आपण वास्तव संख्येमध्ये छेदाचे परिमेयकरण करताना आपण एक गुणधर्म वापरला होता. तर तिथं अनुबद्ध जोडी, तर त्या अनुबद्ध जोडीचा इथं वापर करायचा. इथं 1 अधिक साईन थिटाची अनुबद्ध जोडी 1 वजा साईन थिटा येईल. त्यामुळे 1 वजा साईन थिटीनं याच्या अंशाने छेदाला गुणायचं. म्हणून मग 1 वजा साईन थिटा, आणि हा पहिला संबंध आहे तसा घेतला 1 अधिक साईन थिटा, याला याच्या अनुबद्ध जोडीनं म्हणजेच 1 वजा साईन थिटा छेद 1 वजा साईन थिटा. जे साईन थिटानं आपण गुणलं 1 वजा साईन थिटानं. आता 1 वजा साईन थिटा 1 वजा साईन थिटा म्हणजेच या कंसाचा वर्ग झाला. म्हणजे वर्गमुळात 1 वजा साईन थिटा कंसाचा वर्ग झाला. आणि इथं 1 अधिक साईन थिटा 1 वजा साईन थिटा म्हणजे ए अधिक बी ए वजा बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. या सूत्रानुसार 1चा वर्ग 1 आणि वजा साईनचा वर्ग साईन वर्ग थिटा. हा, पुन्हा आता इथं मूलभूत सूत्र आलं बघा. साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 म्हणजेच कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा साईन वर्ग थिटा. म्हणजे याच्यासाठी पुन्हा मूलभूत सूत्र वापरलं तर काय येणार? हीच किंमत वर्गमुळात 1 वजा साईन वर्ग थिटा 1 वजा साईन थिटा कंसाचा वर्ग छेदात 1 वजा साईन वर्ग म्हणजेच कॉस वर्ग. आता इथं पण हा वर्ग आहे आणि हा वर्ग आहे, तर याचं वर्गमूळ काढलं तर 1 वजा साईन थिटा छेद कॉस थिटा. इथला वर्ग गेला, इथला वर्ग गेला. आता 1 वजा साईन थिटा भागिले कॉस थिटा, तर हे हा छेद याला पण आहे आणि याला पण आहे. मी सेपरेट करून घेतला. 1 वजा कॉस थिटा 1 छेद कॉस थिटा वजा साईन थिटा छेद कॉस थिटा. आता पुन्हा सहसंबंध 1 छेद कॉस म्हणजेच सेक आला आणि साईन भागिले कॉस म्हणजेच टॅन आला. म्हणून हे संबंध पाठ असायला पाहिजे. पहा, 1 छेद कॉस म्हणजे सेक आला आणि साईन भागिले कॉस म्हणजे टॅन, आणि हीच आपली उजवी बाजू आहे. सेक थिटा वजा टॅन थिटा म्हणजे बरोबर उजवी बाजू. या पद्धतीनं इथं एक 9वीचा गुणधर्म वापरला लक्षात यायला पाहिजे इथं अनुबद्ध जोडीचा. आणि मग पुन्हा मूलभूत सूत्र आलं साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा, आणि पुन्हा सहसंबंध आले. या पद्धतीनं आपल्याला हे एक उदाहरण झालं. त्यानंतर आणखी एक उदाहरण घ्यायचं. हां, हे पाहता यातलं एक 5वं उदाहरण आहे सिद्ध करायमध्ये. कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. म्हणजे कॉट थिटा आणि टॅन थिटाची बेरीज ही कोसेक आणि सेक थिटा इतकी असते असं सिद्ध करायचं आपण. आता याची डावी बाजू आपण घेतली. कॉट थिटा अधिक टॅन थिटा. आता कॉटची व्याख्या साईन आणि कॉसमध्ये आणि टॅनची व्याख्या आपण साईन आणि कॉसमध्ये लिहिली. तर कॉट म्हणजेच कॉस भागिले साईन म्हणजे कॉस थिटा छेद साईन थिटा, आणि टॅन म्हणजे काय झालं? साईन थिटा छेद कॉस थिटा. आता इथं छेद समान आहे त्यामुळे तिरकस गुणाकार केला. साईन थिटा गुणिले कॉस थिटा, आणि हा तिरकस गुणाकार केला. कॉसला कॉस म्हणजे कॉस वर्ग थिटा, साईन गुणिले साईन म्हणजे साईन वर्ग थिटा. आता कॉस वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा म्हणजे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. मूलभूत सूत्र इथं वापरलं तर याची किंमत 1 आली.
एक छेदात हा छेद आहे तसा घेतला साईन थिटा कॉस थिटा. आता या दोन्ही किमती मी वेगळ्या वेगळ्या लिहिल्या, एक छेद साईन थिटा गुणिले एक छेद कॉस थिटा. आता पुन्हा सहसंबंधावरनं एक छेद साईन म्हणजेच याचा व्यस्त कोसेक थिटा आणि एक छेद कॉसचा व्यस्त म्हणजेच सेक थिटा. म्हणजे एक छेद साईन म्हणजे कोसेक थिटा गुणिले सेक थिटा आणि हीच आपली उजवी बाजू आहे, म्हणजे उजवी बाजू. म्हणून या उदाहरणात आपण या प्रकरणामध्ये जर नित्य समानता आणि सहसंबंध पाठ असतील तर ही सिद्ध करायची उदाहरणं आपल्याला येतात. या प्रकारचं उदाहरणं राहिलेली तुम्ही घरी सोडवू शकताय. धन्यवाद.